साहित्य घेतलं ते मी आपल्याला दाखवते. हे ड्राय ईस्ट, हे कुठल्याही किराणाच्या दुकानात मिळून जातं. हे घेतलं आहे मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे म्हणजे 2 टीस्पून. आणि ही पिठी साखर बारीक कशामुळे करून घेतली की ती दुधामध्ये पटकन विरघळेल आणि मग दूध आपलं थंड होणार नाही, म्हणून मग ती बारीक घेतली. ती मी 3 टेबलस्पून टाकणार आहे. 2 टाकली तरी चालते. बटर अंदाजे हे सॉल्टेड बटर आहे, त्याच्यामुळे आपल्याला मैद्यामध्ये मग मीठ टाकायची काही गरज नाही. हे अंदाजे 50 ग्रॅम बटर असेल. हे डार्क चॉकलेट, हे व्हाईट चॉकलेट. हे नसेल तर मग साखर किंवा मग खोबऱ्याचा किस बारीक केलेला ते सुद्धा तुम्ही लावू शकतात. हा मैदा, हा 250 ग्रॅम मैदा आहे. याला चाळून घ्यायचं कधी पण मैद्याला. आणि हे सगळ्या वस्तू आपल्या अर्थातच रूम टेम्परेचरवरच असायला पाहिजे. आपण फ्रीजमध्ये जरी ठेवला असला तरी तो काढून घ्यायचा. हा 250 ग्रॅम आहे, म्हणजे ह्या वाटीने तसा तो 2 वाटी मैदा आहे. आणि हे अर्धी वाटी दूध, कोमट दूध आहे हे. याच्यामध्ये आता साखर आणि ईस्ट टाकून मी त्याला फॉर्मेट करायला ठेवून देईन. आता याच्यामध्ये मी ही साखर टाकून घेते. दूध हे कोमट आहे, खूप गरमही नको आणि थंडही नको, कोमट वापरायचं. साखर मी बारीक कशामुळे घेतली की मग नाहीतर मग आपण जाड साखर घेतली तर ती अगदी विरघळेपर्यंत मग दूध पूर्ण थंड होऊन जातं, म्हणून मग मी बारीक साखर घेतली. तर ही साखर छान वितळली याच्यामध्ये आता हे 2 चमचे ईस्ट टाकून द्यायचं. खूप जास्त नाही हलवायचं. आता याला 10 मिनिटासाठी ॲक्टिव्ह व्हायला झाकून ठेवून द्यायचं एका बाजूला. जर तुमचं बटर सॉल्टेड नसेल तर मग तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अगदी चिमटीभर मीठ पण टाकू शकतात. आणि तुम्हाला जर दुधाने नसेल भिजवायचं हे तर तुम्ही पाण्यामध्ये पण ईस्ट मिक्स करून, पण पाणी मात्र कोमटच घ्यायचं. आपलं बोट बुडेल, गरम आपल्या बोटाला सोचेल इतकं असं कोमट पाणी घ्यायचं. आता हे मिश्रण मी याच्यामध्ये टाकून देते. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला. हे भिजवताना जर तुम्हाला आणखी गरज पडली तर तुम्ही याच्यामध्ये कोमट दूध किंवा पाणीच वापरा. मी दूध वापरत आहे, त्याच्यामुळे मी कोमटच वापरत आहे. अगदी छान सैलसर असं याला भिजवून घ्यायचं व्यवस्थित. याला मी आता खाली काढून घेतलं व्यवस्थित ओटा पुसून. आता याला छान मळायचं. याला मळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे जर मळलं तर आपले डोनट्स खूप छान येतील. खाली चिटकू नये म्हणून थोडंसं मैदा लावायचं, असं ओढून ओढून मळायचं याला छान. जितकं तुम्ही छान मळाल तितके डोनट्स आपले मस्त आतून स्पंजी होतील, छान जाळी पण येईल त्याला. हे बघा, याला मी छान 10 मिनिट खूप छान मळून घेतलं. आता याला काय करायचं, बटर लावायचं. तुम्ही तेलही लावू शकता किंवा तूपही लावू शकता, पण बटरमुळे छान टेस्ट येते. बटर थोडं जास्त लावायचं, छान लागतात डोनट्स.
आता याला पण छान मळून घ्यायचं व्यवस्थित. आता छान मळून झालं आहे. याला काय केलं मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढलं आणि खाली थोडं तेल लावून घेतलं. तेल लावून घ्यायचं याला, वरूनही थोडं तेल लावायचं आणि याला अगदी हवा बंद झाकून ठेवून द्यायचं. आता याच्यावर झाकण ठेवून मी याला 1 तासासाठी एका बाजूला ठेवून द्यायचं याला. आता 1 तास होऊन गेला आपल्या व्यापपीठाला. आता बघते मी. बघा किती छान मस्त छान फुललं आहे. मी त्या छोट्या बाउलमधून याला थोडं मोठ्या बाउलमध्ये केलं, कारण ना त्यात बसलं नसतं हे, त्याच्यामुळे. आता याला थोडं मळून घ्यायचं अजून. आणि याचे मी 2 पोळ्या करते, कारण एकच पोळी केली तर मग ती खूप जाड होईल. आणि काय करायचं, एक ट्रे घ्यायचा, ट्रे किंवा ताट, त्याला बटर पेपर असेल तर लावायचा, नाहीतर मग मैदा घ्यायचा आणि ताटामध्ये मैदा टाकायचा. त्याच्यावर मग आपण हे लाटलेले डोनट्स आपले ठेवायचे, नाहीतर मग ते चिकटतात खाली. आता याला थोडा मैदा लावून याची जाड पोळी लाटून घ्यायची. बघा हे मी लाटून घेतली. अर्धा इंच जाड तरीही ठेवायची, कारण कसं बारीक नाही लाटायची. बघा मी बरीच जाड ठेवलेली आहे, दिसेल तुम्हाला. म्हणजे डोनट्स छान फुलतात आपले. आणि काय करायचं, आपल्या घरी ही जी वाटी असतात ना, ज्याला किनार असते, तुमच्याकडे डोनट्स कटर असेल तर त्यांनी तुम्ही कापू शकतात, किंवा मग आपली ही वाटी घ्यायची. या वाटीला थोडंसं मैद्यामध्ये असं, म्हणजे ते चिटकत नाही. आणि हे मधलं कापायला हे माझ्याकडे स्टार नोझल आहे. या स्टार नोझलला पण थोडंसं मैद्यामध्ये डीप करून असं बुडवून घ्यायचं याला, म्हणजे ते चिटकणार नाही. ते नसेल तर मग तुम्ही आपली छोटीशी बॉटल असते ना, बॉटलचं झाकण पण घेऊ शकता याला कट करायला. आता याला कट करून घ्यायची. हा मध्यभागी ठेवून बरोबर छान कट झाला बघा. अशा प्रकारे आता मी बाकीचे सगळे कट करून घेते. एका पोळीमध्ये आपले 4 डोनट्स निघाले. आता हे उरलेलं जे आहे ना, ह्याचे पुन्हा अशीच याच प्रकारची पोळी करून घ्यायची आणि परत हे लाटून पुन्हा ह्याचे डोनट्स कापून घ्यायचे. हे बघा असे साधारण इतक्या जाडीचे आले पाहिजे ते छान. बघा सर्व लाटून झाले आता डोनट्स. तेवढ्या 250 ग्रॅममध्ये आपले 13 डोनट्स झाले. आता याला काय करायचं, थोडं तेल लावायचं सगळ्या याला वरून. आणि याला पुन्हा 15 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायचं, कपडा झाकून याच्यावर, म्हणजे ते छान अजून फुलतील. आणि मग नंतर आपण त्याला तळायला घेऊया. आता कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं, मीडियम फ्लेमवर छान तापलेलं आहे ते. त्यात मी एक गोळा टाकून घेतला. आपले डोनट्स सोडायचे.
एकदम हाय फ्लेमवर नाही तळायचे, कारण हाय फ्लेमवर जर आपण तळलं तर मग ते आतून कच्चे राहतील. आधी एकच टाकून बघायचा. छान फुलतोय. तेल थोडं तळताना जास्त घ्यायचं, म्हणजे कसं मग याला छान फुलायला जागा मिळते. बस आता 3 बस झाले. बघा आता गोल्डन ब्राऊन होत आले. हा सर्वात पहिले टाकलेला थोडा हा झाला आहे, तरी पण अजून थोडे होऊ द्यायचे छान, म्हणजे आतून पण छान फ्राय झाले पाहिजे ते. आणि किती छान फुललेत बघा, मस्त. हा सर्वात पहिले टाकलेला हा मी काढून घेते बाजूला, कारण हा झालेला आहे. याच्यात मी 2 टेबलस्पून ऐवजी 3 टेबलस्पून साखर का टाकली, कारण हे डोनट्स मग तुम्ही नुसते जरी खाल्ले काही याला न लावता वर टॉपिंग वगैरे, तरी पण मग ते छान लागतील. म्हणून मी याला साखर 3 टेबलस्पून टाकली. अशा प्रकारे सगळे आता मी तळून घेते गोल्डन. बघा मस्त किती छान झालं. हे आता मी परत दुसरे टाकलेले आहे. बघा प्रत्येक डोनट्स किती छान मस्त फुलला आपला, कारण आपण त्याला छान 1 तास पीठ फुलायला ठेवलं होतं ना, त्याच्यामुळे मस्त फुलले डोनट्स. आणि मी याला मीडियमवरच तळत आहे, मीडियम गॅसवर, कारण ते आतून पण छान झाले पाहिजे, नाहीतर मग वरून होणार आणि मग आतून ते कच्चे राहतील. हा बघा आपला डोनट. असे सगळे ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे. हे बघा डोनट्स आपले तयार झाले तळून. आता थोडे थंड करायला ठेवले होते मी, आणि बघा ते किती छान फुललेत अगदी मस्त. छान दोन्हीकडनं असे तळून घ्यायचे याला. प्रत्येक डोनट्स फुलला. मी तुम्हाला आतून एक दाखवते, आतून कसा झाला आहे तो. हा बघा. आणि ह्यात साखर आणि दूध असल्यामुळे कसं होतं, हे छान खूप असे नुसतेही खाल्ले तरी टेस्टी लागते. ज्यांना आता याच्यावर चॉकलेटचं हे करायचं नसेल गार्निशिंग, त्यांनी काय करायचं, याच्यावर नुसतं बारीक साखर आणि खोबऱ्याचं बारीक किस याच्यावर छान असं टाकून घ्यायचं भुरभुरवून, आणि नुसतेसुद्धा खाऊ शकतात. आणि हे तुम्ही नुसते जरी खाल्ले ना तरी खूप सुंदर लागतात. आता आपण चॉकलेट मेल्ट करायला घेऊया. आज मी तुम्हाला डबल बॉयलर मेथडने चॉकलेट मेल्ट करून दाखवते. काय केलं मी, अर्धी पातेली पाणी घेतलं. या भांड्याला असं पाणी टच नाही झालं पाहिजे, आणि ते पाणी छान उकळले. त्याच्यावर मी आता हे भांडं ठेवलं. आता यात काय करायचं, भांडं हे कोरडं असलं पाहिजे बिलकुल. त्याच्यामध्ये हे चॉकलेट टाकायचं. ते आता मेल्ट होऊ द्यायचं इथे. आणि व्हाईट चॉकलेट ना त्या डार्क चॉकलेटपेक्षा थोडं जास्त सेन्सिटिव्ह असते, त्याच्यामुळे ह्याच्याकडे थोडं लक्ष ठेवायचं. याला सारखं असं हलवत राहायचं.
तसं तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये पण करू शकता, पण सुरुवातीला एकदम 20 सेकंद वगैरे नाही लावायचे. सुरुवातीला पहिले कधी पण 10 सेकंद लावायचे, मग बघायचं चॉकलेट मेल्ट झालं का. नाही झालं तर मग पुन्हा आणखी 10 सेकंद लावायचे. मग 20 सेकंदामध्ये बिलकुल चॉकलेट मेल्ट होतं. आता बघा हे होत आलं आहे. थोडं आपल्याला अजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता मी ते डार्क चॉकलेट दुसरं आहे हे पण मेल्ट करून घेते अगदी ह्याच प्रकारे. याला थोडा चांगला चमक यावी म्हणून यात थोडंसं बटर घालायचं. म्हणजे छान शाईन येतं याला. हे बघा व्हाईट चॉकलेट मेल्ट करून झालं. हे थंड होऊन जातं म्हणून मी खाली गरम पाणी ठेवलेलंच आहे याच्या. आता याच्यामध्ये आपले डीप करायचे. त्याला सर्व बाजूनी छान हे लावून घ्यायचं, कारण हे थंड झाल्यावर मग याची छान टेस्ट येते अजून. अशा पद्धतीने बाकीचे पण मी आता लावून घेते. हे व्हाईट चॉकलेटमध्ये मी डीप केले आणि आता पुन्हा याच्यावर काय करते, माझ्याकडे हे स्प्रिंकल्स आहे, मला खूप आवडतात स्प्रिंकल्स. मी काय करते आता याच्यावर थोडे थोडे स्प्रिंकल टाकून घेते. थोडे गोल्डन बॉल्स पण. हे ऑप्शनल आहे, हे काही जरुरी नाही आहे, पण डोनट्स छान दिसतात. आता या व्हाईट याच्यावर झालं आहे. आता मी ब्राऊन चॉकलेट आपलं ते मेल्ट करून ते हे करून घेते. आता हे मी 2 पिंक केले. व्हाईट कलरचं जे असतं ना चॉकलेट त्यालाच मी मेल्ट केलं, त्याच्यामध्ये थोडा कलर टाकला पिंक. आणि आता याच्यावर आपण थोडे हे गोल्डन बॉल्स टाकूया. मस्त दिसतात बघा हे पण. याला मी थोडं थंड होऊ दिलं. हे बघा आपले पिंक डोनट्स असे दिसत आहे छान. आता मी बनवते चॉकलेटी कलरचे. हे झाले आपले डार्क चॉकलेट वाले. याला छान असं हे बघा हे डार्क चॉकलेट वाले. आता याच्यावर पण मी स्प्रिंकल टाकते थोडे.
किती सुंदर दिसत आहे ते. आता याला थोडं गार होऊ द्यायचं. नंतर मी सगळे डोनट्स एका ठिकाणी गोळा करते आणि मग तुम्हाला दाखवते की ते सगळे कसे दिसत आहे म्हणून. तयार आहेत आपले रंगीबेरंगी सुंदर असे दिसणारे डोनट्स. बघा किती सुंदर दिसतात आहे. आपण डेकोरेशनचं असं काही नाही जरुरी की म्हणजे तुम्ही डेकोरेशन करायलाच पाहिजे. तुम्ही अगदी साधे तळल्यानंतर त्याच्यावर नुसतं पिठी साखर टाकली किंवा नाही टाकली तरी चालते. कारण मी आधीच सांगितलं होतं ना की मी मैदा भिजवताना थोडी पिठी साखर मी जास्त टाकणार आहे. मैद्यामुळे त्या पिठी साखरेमुळे आणि बटर आणि दूध ह्याच्यामुळे आपल्या डोनट्सला असं सुद्धा खूप छान टेस्ट लागत होती. आम्ही साधे डोनट्स खाऊन बघितले घरी, खूप सुंदर लागत होते ते. हे आता मी डेकोरेशन केले, तुम्ही नाही केलं तरी चालते. बघा तर मग तयार आहेत आपले हे डोनट्स. बनवायला अतिशय सोपे, खायला तितकेच छान टेस्टी. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर मग लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.